मी माझ्या कामामध्ये व्यस्त होतो. मी पंढरपूरहून सकाळी 1 वाजता घरी आलो आणि माझ्या कामात मी व्यस्त होतो. मला भावाचा फोन आला 4:30 वाजच्या दरम्यान. मला घरी काहीतरी झालंय, तू चल घरी जा. मी घरी आलो, पाहतो ते मृत अवस्थेत खाली झोपवलेली होती आणि ताबडतोब तिचं मी अंग चेक केलं. ते काही अंगावर पडलं होतं. तिचं थोडंसं छातीवर पंपिंग केलं आणि ताबडतोब मग लक्षात आलं की काही जरा थोडंसं कठीण परिस्थिती दिसते. मग मी डॉक्टरांकडे तिला घेऊन गेलो. डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरने थोडंसं सांगितलं की बुवा आता काही केस संपलेली आहे. त्यानंतर मग पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं बुवा अशा-अशा प्रकारची घटना घडली. हे आत्ता सध्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे आपण पाहतोय की वेगवेगळ्या पेपर फुटी होतात आणि प्रत्येक पेपर फुटी मागे विद्यार्थी आपल्या आत्महत्या नैराश्यातून करत आहेत. पण नेट पेपर फुटीमध्ये आपण पाहिलं की बऱ्याच 70-80 मुलांनी भारतामध्ये आत्महत्या केलं. तेच एक कारण माझ्या बहिणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं की या देशामध्ये कोणत्याही पेपरला विद्यार्थ्यांना सामोरे जायचं म्हटलं की आधी त्या पेपरची वेगवेगळी विभागणी केली जाते. तो पेपर विकला जातो आणि त्या पेपरच्या माध्यमातून पुढं एखादा समजा डॉक्टर होणार असेल तर त्याला किती अडचणी येतात. एखादा फालतू पेपर देणारा माणूस जर डॉक्टर झाला तर काय परिस्थिती. आणि त्या पद्धतीनं आमचा अभ्यास करणारी मुलगी, अभ्यास करणारा मुलगा, आता माझी मी बहीण गमवून बसलो. चांगल्या टॉपर, प्रत्येक विषयात टॉपर असणारी मुलगी आज आपण गमवून बसलो. देशही गमावला, महाराष्ट्राने गमावला. नक्कीच पेपर फुटी म्हणजे जे गाव स्तरापासून ते केंद्र स्तरापर्यंत जे कोणी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. त्यांना कारवाई म्हणजे 5 वर्षाची शिक्षा नको की 10-20 रुपयाचा दंड नको लाखाचा. नक्कीच अशी कारवाई झाली की इथून पुढच्या पेपर फुटीला त्यांचा हातपाय थरथरले पाहिजेत की एखाद्या विद्यार्थीनीचा जीवाशी खेळ नको करायला. नक्कीच अशी कारवाई झाली पाहिजे आणि मी नक्कीच म्हणेल की आमची बहीण या ठिकाणी पुन्हा येणार नाहीये. पण आमचा या ठिकाणी सरकारने किंवा प्रशासनाने नक्कीच विचार करावा या अपेक्षा राहील. 2026ला 3 मेला पेपर दिलता. त्याच्यातले मार्क म्हणजे त्याच्या समाधानासारखं होते, पण तो रिनीट झाल्यामुळे ते परत परीक्षा म्हणजे अभ्यास करायला चालू केलं. 21 जूनला पेपर झाला. त्याच्यात पण तिला मार्क त्याच्या म्हणजे जरा थोडस म्हणजे अपेक्षा जरा होत्या, पण मार्क कमी होते जरा. पण तिने कटाप त्याचं हे म्हणजे मार्क चेक केला, 166 मार्क येत होते तिला. आणि जी कटाप रँक जी असती ती 2025ला 113चीच होती. तर ते आता 26ला डायरेक्ट 177वर नेली. त्याच्यामुळे तिचं फारच एकदम हे झालं. म्हणजे आमचं असं मत होतं की बाय आपला कशाला नंबर लागू द्या, BHMS ला लागू द्या, BMS ला कशाला लागू द्या, आपण घेऊ. पण ते कटापच असा नेला की तो 177वर नेला, मग इलाजच नाही. फार एकदम ते आजबलच आले एकदम. मी पंढरपूरला होतो. पंढरपूरला गेलतो. आषाढी एकादशी होती त्या दिवशी, त्यामुळे मी पंढरपूरला गेलतो. आणि मला मग माझ्या मिसेसच्या फोनवरून आमचे शेजारी आहे त्यांनी फोनवर बोलले बाबा असं असं झालं. मग मी लगेच निघालो तिकडनं. कीर्तनामध्ये होतो, आमच्या गावात दिंडी होती, आमच्या गावात भाग होता तेव्हा तिथं त्यांनी पाहिलं. मला फोन आला, पण त्यांना ते उभा असल्यामुळे त्यांना काहीच म्हणजे मला विचारतात नाही आलं त्यांना. माझ्या दिदीची लई अपेक्षा होती तिचा नंबर लागाव म्हणून. परीक्षा दिली की येताना तिने तिच्या भावाला लगेच पटापट फोनवर सगळे जे मार्किंग केलेले होते पेपरवर सगळे फोटो टाकले. माझ्या मुलांनी चेक केलं. म्हणलं दीदी 166 मार्क पडतात तुला, तुझा नंबर 100% कुठल्या पण BHMS ला लागत असतो. गेल्या वर्षी कटअप 113चाच होता. आम्हाला वाटलं लय 150 पर्यंत कटअप जाईन, पण या वर्षी लय कटअप वर गेला. ती लय वायबल झाली लय वायबल झाली. ज्या दिवशी पेपर देऊन आम्ही आलो आणि तिने मार्क बघितल्यावर तिला वाटलं आता 100% म्हणजे 1% माझा नंबर लागत असतो कुठं तरी. लय खुश होती. म्हणायची मम्मी मला असं वाटतंय स्वर्ग मिळालं मला, माझं स्वप्न साकार होईन ग मम्मी, मी तोंडावून हात फिरवला, माझी बाई डॉक्टर होणार आहे. आणि ज्या दिवशी तिचा रिझल्ट आला तिने बघितलं कटअपचं
मार्क 177 पुन्हा आता झाली. लय रडली, हात पाय आपटून घेतलं. मम्मी असं कसं झालं, मी कम नशिबी आहे ग. म्हणलं नको तसं बोलू बाळा, या वर्षी नाही झालं आपण पुढच्या वर्षी करू ग. अगं दादानी नाही का 2-3 वर्ष दिलं, आपण पुढच्या वर्षी. आता 3 महिने जाते निघून, आता 9 महिने परतचे जाते निघून. अभ्यास केला तर याच्यापेक्षा डबल तुला मार्क पडते आणि तू नको ग टेन्शन घेऊ. पण तिने नाही हो आमचं ऐकलं. म्हणलं सीईटीला पण तुला 82% आहे, आपण बी फार्मसीला घेऊ तुझं ऍडमिशन. नाही म्हणायचे मला डॉक्टरच व्हायचं, तुम्ही विषय कट करून टाका. माझ्या पुढे हा विषय घेऊ नका मम्मी. तुला नाही का ग, तुला वाटत नाही का ग तुझी मुलगी डॉक्टर व्हावा? अगं व्हावं वाटतंय, पण तुझं सरिता बघून नाही ग, असं जीवाचं काय त्याचं पाणी पाणी होतंय ग. पण तिने नाही ऐकलं आमचं. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला. मी पळत पळत येऊन तिला दाखवलं. म्हणलं दीदी राजीनामा झालाय, अगं तुझा रिझल्ट परत बदल, कट ऑफ कमी येईल. रिझल्ट बदलन म्हणली खरंच का ग मम्मी? म्हणलं होईन अगं तसं, फक्त मी तिच्यापाशी थांबायचं. तर माझ्या पोराची परीक्षा होती. म्हणलं त्याचा पेपर चालू आहे, पेपर होऊन आलाय. बघावा त्याला पेपर कसा गेलाय, सोपा गेलाय का अवघड गेलाय. मी माझ्या मुलाला फोन केला. म्हणलं बाळा तुझा पेपर कसा गेलाय? म्हणलं मम्मी माझा पेपर खूप चांगला गेलाय, टेन्शन घेऊ नको. मी मुलासंग बोलत असताना तिने चान्स घेतला आणि तिने असं करून घेतलं. मी सकाळपासून तिच्या मागावरच होते. नेट पेपर फुटे किंवा परीक्षेचा जो गोंधळ आहे, या तणावातून अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर या ठिकाणी अंकिता सांगळे या विद्यार्थिनींनी आत्महत्या केली आहे. आणि याच तिच्या अभ्यासाच्या रूममध्ये या फॅनला गळफास घेऊन तिने आपले जीवन जे आहे ते संपवलेलं आहे. काही दिवसापासून ती तणावामध्ये होते. घरच्यांनी देखील समजूत काढली, मात्र तिला तो तणाव जो आहे तो सहन झाला नाही आणि अखेर तिने एक सुसाईड नोट लिहित आत्महत्या केलेली आहे. काय सांगा नेमकी काय घटना? आषाढी एकादश त्या दिवशी होती, 25 तारीख. आम्ही आमच्या कामात होतो. काका पंढरपूरला गेलते आणि 3-3:30-4च्या दरम्यानमध्ये काकी मिशन काम करत असते. मिशन काम करत होती. भावाचा फोन आला, आम्ही बोलणं वगैरे झालं आमचं. दीदीही बोलली होती. या नेट पेपर फुटीच्या गोंधळात लागलेला रिझल्ट, बाकीच्या गोष्टी या आमची चर्चा झाली. तिथं आधीही काही दिवस डिप्रेशनमध्येच होते, कारण पहिला पेपर फुटला होता. त्या संदर्भानं पहिल्या पेपरमध्ये तिला अपेक्षा होती की चांगले मार्क आहेत. कट ऑफ आधीचा 113 या परंपरेने बघितलं तर कट ऑफ म्हणजे आम्ही विचार केला की चांगला लागेल, पण पुढे अचानक कट ऑफ जास्त लागला आणि आमची बहीण डिप्रेशनमध्ये गेली आणि एक प्रकारे नैराश्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. मी सरकारकडे किंवा प्रशासनाकडे एवढीच मागणी करेल की अशा प्रकारे कोणत्याही परिवारावर असा दुःखाचा डोंगर कोसळू नये आणि आम्हाला नक्कीच आमच्या कडे एक वेगळ्या नजरेने पाहावं किंवा एखादी काय आम्हाला म्हणजे मदत शासनाकडून मिळेल का याची देखील एक विनंती आहे माझ्या वतीने. निश्चितच जर अशा प्रकारचं पाऊल उचलून याची जी अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी व्यक्त होत आहे. त्यावर कुणाल जायकर, TVN मराठी, कर्जत, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.